सगळ्याला राम राम, राधे राधे मित्र, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत। आज आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा 369वा जयंती सोहळा। आणि सध्या आज आपल्या मंदिरात पंगत ठेवलेला आहे, म्हणजे महाप्रसाद ठेवलेला आहे। वेळेवर वरच्या स्पीकरचा डायफ्राम उडला होता, आता नवीन लावणं चालू आहे। प्रफुल्ल शेठ लावू राहिले। सक्सेसफुल नाही रे, सक्सेसफुल। पिक्चरात पाहिलं नाही का तुम्ही रिटे? त्या भोंग्याचा डायफ्राम जोडूनही जमलं नाही, म्हणून हा दुसरा भोंगा लावणं आहे आता। तर महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या गावात निबंध स्पर्धा सुद्धा ठेवलेली आहे मंदिरावर, कारण की तेवढ्यानं काय फरक पडेल की संभाजी महाराजांविषयी पोरं वाचतील, लिहतील, तर इतिहास त्याला माहीत होईल। हेवा प्रसाद वर गेला, आता मलाही जा लागते। आता हावाला भोंगा इथं जोडला। आता भागवतदान शंतनू लेकरायला बसण्यासाठी चटाया टाकू राहिले। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या जीवनचरित्रपर निबंध लेखनाला सुरुवात झालेली आहे। त्या लेकरायनं मस्त निबंध लिहिले। हे हे येड्यावानी इकडे बसले, याने निबंध लिहिले असते तर काही फरक नसता पडला, याच्याच ज्ञानात वृद्धी झाली असती, बाकी मा काही म्हणणं नाही। तदनंतर महाराजांची आरती झाली व जे लेकरं सहभागी झाले त्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं क्रमांकवार। तर मित्र, आपण या व्हिडिओत पाहिलं की छत्रपती संभाजीराजांचा जयंती उत्सव आमच्या गावात कशा प्रकारे साजरा करण्यात आला, निबंध स्पर्धा घेण्यात आली। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि बाकी याच्यात एक गोष्ट झाली की पोट्ट्यासाठी नियोजन केलं होतं एवढं मंडळानं, आणि पोट्टे एकदम कमी आले, म्हणजे एकदम यायला पाहिजे होतं सगळ्यांना। बाकी जाऊ द्या, पुढच्या वारीनं या। कोणी जर असे निबंध स्पर्धा, काही वक्तृत्व स्पर्धा आयोजन करते, तुमच्यासाठी करते। आपले नितीन सर आले होते, बाहेरगावून आले होते। आपल्या गावात शिक्षक आहेत, शाळेत आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत, ते स्वतः निबंध घ्यायसाठी, परीक्षण करायसाठी लेकरायला आले होते, पण फक्त 9 लेकरं आले। तर बाकी पुढच्या वारीनं जर अशा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या, कोणी ऐकत असेल तर नक्की या। बाहेरगावूनही कोणी पाहत असेल अशा स्पर्धा आयोजित करा, जेणेकरून लेकराचा बौद्धिक मानसिक विकास होईल। महापुरुषांचे चरित्र त्यांच्या वाचनात येतील, जयंत्याले। बाकी रिकामे धंदे करापेक्षा हे एकदम चांगलं आहे।